नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्यावर जळणाऱ्या लोकांचं काय करायचं? आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल, सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतारला तरी आपण त्याच्यासारखं वागायचं नाही. कायम लक्षात ठेवायचं, नेहमी सत्याचा विजय होतो आणि असत्याचा नाश होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कट कारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेशी आहे. कधी-कधी आपल्या बोलण्यापेक्षा आपण केलेलं काम अधिक बोलतं आणि आपलं काम, आपले कष्ट, आपले यश लोकांना उत्तर देतं. त्यामुळे आपल्याला वेगळं काही बोलण्याची गरज पडत नाही आणि आपण लोकांना उत्तरे देण्यात आपला वेळ वाया घालवू नये. आपण आपल्या कामावर लक्ष द्यावं. लोक काय बोलतात याकडे नाही. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते. म्हणून माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो. आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही. काही लोकांना सवय असते, एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नावं ठेवायची, त्यात दोष काढायचे. म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवायचा नाही. लोकांना आपल्यातले दोष काढून द्यायचे नाहीत. आपण फक्त शांतपणे ऐकून घ्यायचं आणि आपल्यात सुधारणा करत राहायची. अशा वेळेस लोकांना काही प्रतिक्रिया द्यायची नाही. आपल्याला वाटत असेल की खरंच आपल्यात काही दोष असेल, तर ते दोष सुधारण्यात आपला वेळ खर्च करा. लोकांकडे लक्ष देऊ नका. शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवलं आहे किंवा मिळवत आहोत म्हणून आपल्या आजूबाजूला, आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका. कदाचित सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील, तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास कायम असू द्या. कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा. कधीच कोणासमोर हार मानू नका. आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या. यात आपण आपली 80% लढाई जिंकलेली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका. आणि जर समोरचा वार करत असेल तर त्याचं उत्तर द्यायला शिका. तितक्याच ताकदीने आणि हिमतीने. आपले शांत राहणं म्हणजे आपण कमजोर आहोत असं नाही. वेळ आली की आपणही उत्तर देऊ शकतो हे समोरच्याला कळायला हवं. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाभरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको. ज्या गोष्टीमुळे आपण स्वतः अडचणीत सापडतो, ते फक्त आपल्या रागामुळे. समोरचा आपल्यावर जळतो आहे, आपली ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका. रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार. तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा. रागाने माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि काहीतरी चूक करतो. म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते. म्हणून कायम शांत राहून सारासार विचार करून निर्णय घ्या. राग आला असेल तर राग शांत होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नका. राग शांत झाला की मग विचार करून निर्णय घ्या. आपल्या रागामुळे आपल्या शत्रूचा फायदा आणि आपलं नुकसान होता कामा नये. मित्रांनो, बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं. बुद्धिहीन व्यक्ती या विषासमान असतात. बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते, कारण त्याला माहीत असते बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न केलेली बरी. ज्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे. अशा लोकांना कधीही आपली प्रगती, आपलं यश पाहवत नाही. ते स्वतःही कधी पुढे जात नाहीत आणि आपल्यालाही पुढे जाण्यापासून रोखतात.
त्यामुळे अशा विचारधारेच्या लोकांपासून कायम दूर राहावे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.